नमस्कार मुलांनो, मागील लेक्चरमध्ये आपण इयत्ता 6वीच्या प्रॉफिट आणि लॉस या टॉपिक मधला प्रॅक्टिस सेट 32 पाहिला. आता प्रॅक्टिस सेट आपण 33 पाहू. तर चला आता पहिले एक्झाम्पल जे आहे ते पाहू आपण. मगनलाल bought trouser for 400 and a shirt for 200 and sold them for 448 and 250 respectively. Which of these transactions was more profitable? बघा तर इथं मगनलाल यांनी ट्राउझर 400 रुपीजला खरेदी केलेले आहे आणि शर्ट 200 रुपीजला खरेदी केलेले आहे. तर त्याच्यामध्ये 400 चा जो शर्ट आहे तो 448 ला काय केलेला आहे, विकलेला आहे आणि 200 रुपीजचा शर्ट जो आहे तो 250 रुपीजला विकलेला आहे. तर आता कुठली ट्रान्झॅक्शन जी आहे ती प्रॉफिटेबल आहे ते विचारलेलं आहे. ट्राउझरची प्रॉफिटेबल आहे की शर्टची प्रॉफिटेबल आहे ते आपण बघू. तर प्रॉफिट ऑन ट्राउझर बघा, प्रॉफिटची ट्राउझरची प्रॉफिट आता किती आहे ते बघूया आपण. सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस किती आहे 448 मायनस कॉस्ट प्राइस 400 आहे. म्हणजे 48 काय आहे इथं प्रॉफिट झालेला आहे. तर आपण जर लेट द प्रॉफिट ऑफ ट्राउझर, जर प्रॉफिट एक्स झालेला आहे असं आपण समजू. लेट द प्रॉफिट ऑन ट्राउझर्स बी एक्स पर्सेंटेज झालेला आहे असं समजू. आता आपल्याला पर्सेंटेज काढायचे आहेत. जर 100 वरती प्रॉफिट एक्स झाला आहे तर 400 वरती किती झालेला आहे, 48 रुपीज झालेला आहे. ओके, आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 400 मल्टिप्लाय 48 अपॉन क्रॉस मल्टिप्लिकेशनच्या वेळेला 100 मल्टिप्लाय 48 क्रॉस मल्टिप्लिकेशन एक्स मल्टिप्लाय 400. आता एक्स घ्यायची तर काही गरज नसते, एक्स हा बाजूला इज इक्वल टू करून घेतलं तरी चालेल. 400 आपण अपॉन करू. 2 झिरो आहेत, ह्या 2 झिरोला काय झालेलं आहे तर डिवाइड केलेलं आहे. 4 1 जा 4, 4 1 जा 4, 4 2 जा 8. एक्स इज इक्वल टू 12% काय झालेलं आहे इथं ट्राउझर वरती प्रॉफिट झालेला आहे. तसंच आपण शर्ट वरती सुद्धा किती प्रॉफिट झालेला आहे ते पाहू. प्रॉफिट ऑन शर्ट, सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. बघा 250 सेलिंग प्राइस आहे आणि कॉस्ट प्राइस 200 आहे. तर इथं 50 रुपीज काय झालेला आहे, ऑलरेडी प्रॉफिट झालेला आहे. पण आपल्याला काय करायचं आहे की किती पर्सेंट प्रॉफिट झालेला आहे तो आपल्याला पाहायचा आहे. लेट द प्रॉफिट ऑन शर्ट बी एक्स पर्सेंट. सॉरी, आपण वाय पर्सेंट घेऊया. इकडं ट्राउझरला आपण एक्स घेतलेला आहे तर इकडे शर्टला आपण वाय पर्सेंटेज घेऊया. 100 वरती जर वाय पर्सेंट प्रॉफिट झाला असेल तर 200 वरती आपल्याला माहितच आहे किती झालेला आहे 50 रुपीज. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. y इज इक्वल टू 100 मल्टिप्लाय 50 अपॉन 200. 2 झिरोला 2 झिरो काय करायचं, डिवाइड करायचं आहे. 2 1 जा 2, 2 2 जा 4, राहिला 1, 2 5 जा 10. y इज इक्वल टू 25%. तर आपल्याला इथं मोर प्रॉफिटेबल कुठला आहे तर y हा जास्त मोर प्रॉफिटेबल आहे. शर्टची प्राइस ही मोर प्रॉफिटेबल आहे. लास्टला आपण इथं लिहूया, हिअर y इज ग्रेटर दॅन x. द transaction on shirt was more
प्रॉफिटेबल. बघा शर्टचे काय आहे इथं प्रॉफिटेबल आहे कारण हे 12% निघालेले आहे आणि हे 25% निघालेलं आहे. 12% पेक्षा 25% खूप आहे, ते जास्त आहे. त्याच्यामुळे काय करायचं आहे की इथं शर्टचे जे प्रॉफिटेबल आहे ते जास्त आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहू. तर चला, रमणराव bought a cupboard for 4,500 and sold it for 4,950. Shamrao bought a sewing machine for 3,500 and sold it for 3,920 rupees. Whose transaction was more profitable? बघा, रामराव जो आहे त्यांनी काय केलेलं आहे की कबड म्हणजेच काय कपाट एक घेतलेलं आहे ते 4,500 रुपयाला आणि विकलेलं आहे 4,900 रुपये 950 रुपयाला विकलेलं आहे. आणि शामराव जे आहेत त्यांनी एक शिविंग मशीन म्हणजे शिलाई मशीन 3,500 रुपयाला विकत घेतलेलं आहे आणि विकलेलं आहे म्हणजे सेलिंग केलेले आहे 3,920 रुपयाला. तर कोणाची ट्रान्झॅक्शन प्रॉफिटेबल आहे ते विचारलेले आहे. रामराव's ट्रान्झॅक्शन प्रॉफिट ऑन कबड पाहू. SP मायनस CP. आपल्याला काय करायचं प्रॉफिट काढायचं आहे म्हटल्यावर सेलिंग प्राइसेस मोठी असणार याच्यामध्ये. 4,950 मायनस 4,500. 450 रुपीजचा काय झालेला आहे तर प्रॉफिट झालेला आहे. लेट द प्रॉफिट ऑन कबड बी X%. इथं आपल्याला काय झालेलं आहे पर्सेंटेज आपण काढलेले नाहीत अजून तर ती पर्सेंटेज आपण काय म्हणू X मानू. देन 100 रुपीज वरती X रुपीज प्रॉफिट झालेला आहे म्हणजे पर्सेंटेज काढायचं असेल तर आपल्याला पर्सेंटेज Xच्या खाली काय म्हणलं पाहिजे 100च घेतले पाहिजेत. आणि ऍक्च्युली काय आहे कॉस्ट प्राइस 4,500 त्याच्यावरती 450 रुपीजचा काय झालेला आहे प्रॉफिट झालेला आहे. X इज इक्वल टू 100 मल्टिप्लाय 450 अपॉन 4,500. 20 ला 20 काय केलं डिवाइड केलेला आहे आपण. 45 1 जा 45 45 1 जा 45 आणि 0 कॅरी केलं. X इज इक्वल टू 10% आपल्याला इथं काय झालेलं आहे प्रॉफिट झालेला आहे. आता नेक्स्ट ट्रान्झॅक्शन जे आहे ती शामरावांची आहे. त्यांची ट्रान्झॅक्शन जे आहे ते प्रॉफिटेबल असं शिविंग मशीनवरती म्हणजे शिलाई मशीनवरती किती आहे ते बघू. सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस 3,920 मायनस 3,500 म्हणजे इथं 4,020 रुपीजचा काय झालेला फायदा झालेला आहे. पण ऍक्च्युली किती झालेला आहे ते बघू. लेट द प्रॉफिट ऑन sewing machine be Y%. देन 100 वरती काय करूया Y% घेऊया. ऍक्च्युली कॉस्ट प्राइस काय आहे 3,500 त्याच्यावरती 420 रुपीज काय झालेला आहे फायदा झालेला आहे. ऍक्च्युली फायदा किती झालेला आहे बघूया. 100 मल्टिप्लाय 420 अपॉन 3,500. 0 to डिवाइड करू. 7 5 जा 35 7 6 जा 42 0 5 1 जा 5 5 1 जा 5 5 2 जा 10. Y इज इक्वल टू 12%. म्हणजे ऍक्च्युली प्रॉफिटेबल कुठलं आहे तर सिविंग मशीन म्हणजे शिलाई मशीन जास्त प्रॉफिटेबल आहे. हिअर Y इज ग्रेटर दॅन X. Shamrao transaction was more profitable. म्हणजे शामरावांची जी ट्रान्झॅक्शन आहे ती जास्त प्रॉफिटेबल आहे कारण इथं रामरावांची जी ट्रान्झॅक्शन आहे ती 10% आलेली आहे आणि शामरावांची 12% आलेली आहे. म्हणजेच इथं रामरावांपेक्षा शामरावांची काय आहे ट्रान्झॅक्शन जास्त म्हणजे पर्सेंटेज प्रॉफिटेबल आपल्याला दिसते. म्हणून इथं शामराव ट्रान्झॅक्शन वॉज मोर प्रॉफिटेबल आपण
आन्सर काढलेला आहे. आता थर्ड एक्झाम्पल आपण पाहू. थर्ड आणि लास्ट एक्झाम्पल, हनी बाउट 1 बॉक्स ऑफ 50 ॲपल्स फॉर 400. म्हणजे हनीने काय केलेलं आहे की 50 सफरचंदांचा बॉक्स 400 रुपयाला विकत घेतलेला आहे. अँड ही सोल्ड ऑल द ॲपल्स ॲट द रेट ऑफ 10 रुपीज इच. आणि एक ॲपल 10 रुपये याप्रमाणे त्यांनी विकलेला आहे. वॉज देअर अ प्रॉफिट ऑर लॉस? त्यांना फायदा झाला की तोटा? व्हॉट वॉज द पर्सेंटेज? आणि त्याचे पर्सेंटेजही काढायचे आहेत. द कॉस्ट प्राइस ऑफ 50 ॲपल्स वॉज 400 रुपीज. द सेलिंग प्राइस ऑफ 50 ॲपल्स. आता पहिला आपण 50 ॲपलचे 10 रुपीज इचनं काय काढूया आपण, त्यांची सेलिंग प्राइस काढूया. 10 मल्टिप्लाय 50 म्हणजेच किती, 500 रुपीज ही झाली सेलिंग प्राइस. कॉस्ट प्राइस आपल्याला माहितच आहे, 400 ही काय आहे, कॉस्ट प्राइस आहे. तर द सेलिंग प्राइस इज मोर दॅन द कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस काय आहे, जास्त आहे कॉस्ट प्राइस पेक्षा. म्हणून इथं काय झाला, प्रॉफिट झाला. प्रॉफिट इज इक्वल टू SP मायनस CP. 500 मायनस 400 म्हणजे 100 रुपीजचा काय झालेला आहे, तर प्रॉफिट झालेला आहे. पण आता आपल्याला पर्सेंटेजही काढायला सांगितलं, आता किती प्रॉफिट झालेला आहे, 100 रुपीज. आता पर्सेंटेज आपण एक्स काय करूया, मानूया इथं. लेट द प्रॉफिट बी X%. प्रॉफिट काय म्हणलं आपण, X% मानला. देन 100 वरती आपण ठरल्याप्रमाणे एक्स घ्यायचे आहे, कारण इथं पर्सेंटेज ठरवायचे आहेत, आपल्याला काढायचे आहेत. ॲक्च्युली कॉस्ट प्राइस 400 आहे आणि त्याच्यावरती प्रॉफिट किती झालं आहे, 100. 100 मल्टिप्लाय 100 अपॉन 400. एक्स इज इक्वल टू 0 0 0 0 आपण कटिंग केलेलं आहे. 4 1 जा 4, 4 2 जा 8, राहिले 2, 4 5 जा 20. एक्स इज इक्वल टू 25% काय झालेला आहे, तर प्रॉफिट झालेला आहे. आणि अशा रीतीने प्रॅक्टिस सेट 33 इथं कंप्लीट झालेला आहे. आता आपण पुढील लेक्चरमध्ये प्रॅक्टिस सेट 34 घेऊ. थँक्यू.